माझं तुम्हाला सगळ्यांना अगोदर एक सांगणं आहे की आपण पत्रकार आहात, तुमचं कर्तव्य आहे की जे जे काही तुम्हाला चांगलं वाईट समाजामध्ये दिसतंय ते दाखवणं. प्रत्येकाची काही लोकशाही आहे, मतं ती जी आहेत ती लोकांच्या पुढे नेणं. परंतु काल माझ्या मतदारसंघामध्ये तुमच्यापैकी 2 वाहिन्यांच्या लोकांना फोन करून बोलवले, काळे झेंडे घेऊन फोन करून बोलवले. का तर मग ते दाखवायला पाहिजे आमच्या चॅनलवर. हा धंदा तुमच्या पत्रकारांनी करता कामा नये. ज्या पत्रकारांना राजकारणात यायचं त्यांनी राजकारणात यावं ना सरळ, परंतु माझ्या वाहिनीवर ते दिसलं पाहिजे काहीतरी भुजबळांच्या विरुद्ध. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. म्हणून त्यांना फोन करून बोलवायचे आणि निदर्शनं करायला लावायचे. का हा प्रकार होता कामा नये. हा काल प्रकार माझ्या मतदारसंघाचा. त्याच्यानंतर 25 कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघात घेतले. त्यातले ते अर्धे मराठा समाजाचे माझे मित्र आहेत. त्यांच्या घरी त्यांच्या कार्यक्रमात मी गेलो, कुठेही काही नव्हतं, परंतु केवळ काहीतरी एक चित्र उभं करायचं आहे. त्यांना स्वतःहून करायचं असेल, जे कोण आंदोलन करणार ते करतील, पण तुम्ही त्यांना खास बोलवून हे मुद्दाम ते इव्हेंट घडवून आणण्याचं काम जे आहे इव्हेंट मॅनेजमेंटचं, हे तुम्ही करू नका. आता प्रश्न विचारा. साहेब, हे जे काही घडलं तुम्ही जे म्हणताय, मागे 1-2 वेळेला असाच प्रकार घडला होता. काही मोजकी लोक तुमच्या विरोधात काळे झेंडे वगैरे दाखवतात आणि ते दाखवू दे, मला हरकत नाही. पण माझं काय म्हणत, त्यांना काय दाखवत जाऊ दे, पण तुम्ही त्यांना बोलून आणू नका की गपचूप फक्त माझ्या चॅनलला दाखवायचं म्हणून तुम्ही पुढे येणार आणि लवकर अरे आता येतील भुजबळ. तुमच्या चॅनलसाठी तो इव्हेंट मॅनेजमेंट तो शो करू नका. पुढे काय ते त्यांना दाखवायचं. आता माझ्याकडे 3 लाख मतदार आहेत, त्याचे 2-4 लोक काळे झेंडे फडकू द्या. पुढे 22 जानेवारीला राम मंदिराचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमासाठी तुम्ही जाणार आहात का? मोदी साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. मला काय माहिती नाही अजून. आता ती जे आहेत फार जे आमंत्रणं वगैरे ज्या देण्याचे काय चालू आहेत. आता अगोदर आमंत्रण जेव्हा येईल त्याला बघू. साहेब, 23 जानेवारीला म्हणजे दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे, सभा होणार आहे. कधी? दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरे होणार आहेत, येणार आहेत, सभा होणार आहेत आणि आमचं अयोध्या म्हणजे पंचवटीत आहे असं संजय राऊत पुरा बोलले. मला वाटलं 23 जानेवारी म्हणजे सुभाषबाबूंची जयंती आणि बाळासाहेबांची जयंती आहे. त्या दिवशी त्यांनी तो कार्यक्रम ठेवला असेल आणि कुठून तरी सुरुवात करायची असते ह्या निवडणुकीच्या पर्वाला. कोण तुळजाभवानीच्या तिथून करतं, कोण आणखीन कुठून करतं, कोण कुठून करतं. आता बाळासाहेबांचा जो आहे तो जन्मदिवस आहे म्हणून ते करते. लोकशाही आहे, तर प्रत्येकानं आपापली जे मतं मांडणार आणि निवडणुकीमध्ये मग जो मतदार राजा जो आहे हा कोणाच्या बाजूने झुकतो ते आपल्याला दिसेल. प्रकाश आंबेडकर आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकी घेत आहेत. काय वाटतंय आंबेडकर? मला नाही माहिती काय वाटतं. म्हणजे आज बैठकी होणार आहे संभाजीनगरमध्ये. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. अरे, राजकीय पक्ष जे किंवा नेते किंवा राजकीय पक्ष काढतात त्यांना निवडणुकांमध्ये जे आहे काय करायचं काय नाही याचा विचारविनिमय करावाच लागतो ना. मिटिंग घ्याव्याच लागतात. घरात बसून राजकारण कसं करता येईल. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आता ही सुरुवात करणारच आहे. त्याच्यामध्ये वावू काय त्याच्या काँग्रेस राष्ट्रवादीचा कुठेतरी त्यांना विरोध बघायला मिळत होता. अजूनही नाही, मला काही कल्पना नाही. आणि अशा ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या म्हणजे त्या सगळ्या काय मीडियासमोर त्या सगळ्या गोष्टी काही येत नाहीत. आतमधल्या ज्या चर्चा असतात, कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं, तर त्यांच्या चर्चा अजून सुरू असतील ना. अजून तर वेळ आहे ना या सगळ्या गोष्टीला. जरांगे पाटलांनी तारीख बदललेली आहे. मुंबईमध्ये जे उपोषण करणार होते त्याची तारीख